नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे. तर बारकीच मोटर चालू आहे आणि आपला एक 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 सारा भिजवायला चालू केले मी. मोठ्या मोटरचं कसं संध्याकाळची लाईट आहे, तर आपले 2-3 सारे झालेले आहेत सकाळपासून. अजून 2-3 सारे भिजवायचे राहिलेले आहेत, कारण गेल्या वेळी काय झालं तर निम्म्यातूनच लाईट गेली ती, त्याच्यामुळे ते सारं राहिलेलं आधी भिजवून काढते. आणि मग काल मेथीतून गवत काढलं होतं, ती मेथी एक भिजवायची आपल्याला 4-5 सारे. तर काम चालू आहे आणि बापू आता रानातून आलेले आहेत. बापूंनी हाक मारली, आता काय म्हणतात बघूया. बापू त्यांचं 2-3 दिवस झाले व्हिडिओ नाही ना काढला की लगे येतात हाक मारायला. कुठं गेलो मग नको बाई हाक मारायला. कुठं गेलो बापू? बापू गेले की आता रानात. आता हाक मारली मला. मारली होती बाई. हं? हा आता होता अगं बाहेर. मग तिकडं वेग बरोबर ह्यात मी भाकरीच्या राहिल्या ना जाते हा, त्यांच्या चालल्यात भाकरी. भाकरी काय चुलीवर. खायचंय ना पटापटा. मस्त मध्ये चुली भाकरी चालल्या आताच्या. गवत वाट बघता है ना. गव्हाच वाट बघते ग. ती आता एकदा नाद लागलाय ना, तर ते आता चाललंय आमचं सगळं पूर्णच करावा लागतो ग कुठला बी ना. काढायचं. म्हणजे भाजीत गवत पिंडीत जात नाही हं. आणि स्वच्छ आपलं उपटताना पटापटा पटापटा उपटता येते भाजी म्हणून हातीच लागणार नाही. काढून घेतोय सगळं. बापू बापू कुठं गेलं? मोगऱ्याला तर किती फुले आलेत आहेत. तरी पुरी रोज गजरा वगैरे करतात, लावतात. इकडं व्हायचं चाललंय झाडून काढायचं. आमच्या बापूंची गाडी आलेत त्यांचं चाललंय धावपळ. कसं झालंय आता सगळं पेरापेरी झाली आणि पाऊस बंद झालाय, ती लई टचूनच दाऱ्या उभा राहावं लागते. पण आज लाईट बी नाही, तरी बापूंचं काय चाललंय. आणि काही इकडं खुरपायचं चाललंय. धुणं झालं, गुरं बांधून झाले, गुरांचं आवरलं असेल. आता खुरपायला बसली. काय म्हणता? काय नाही, मोटरचा पाईप झालाय दुमता, ती बसवायचा आहे. हो. आता काय एकट्याला होतंय का हा? तेच मी विचार करतोय. किसनांचं त्यांचं. मी 2 दिवस तुम्हाला मी सकाळी कारण मी बघितलं त्या दिवशी बघितलं आपली मोटर चालू नव्हती, तर तिथे पाणी निघत होतं. होतं ना. हं. मग नाही गळत आहे कोणाचं कारण का टँकच आपला अर्धा आलाय. हा, मी ते सकाळी विचार केला. पाईप फुटलाय तुम्हाला पण माझ्या ध्यानातच गेलं ती फुटलाय पाईप. शेताला पाणी भरपूर येतंय ना. हा, तिकडं पाणी येते का भरपूर? आपली बंद असल्यावर तो बघितलंय ना. हा. मग नाही का. पण आपल्या इथलं सगळं बंद केलंय म्हणल्यावर तुम्हाला हा. काय पाहिजे पहिली विचारत होतं आता विचारते. अरे चालतंय लय फास्ट पाणी, काय नाही असतं उलीशी मडगड होय. हो. त्याचं काय ही परपंच आहे. हा ओके. हा, त्याचं काय कुठं फुटल कुठं तुटल ती जोडावं लागतं. बरं पाऊस पडल्यावरच असतं. आपण पाऊस बी पडाना म्हणतो आणि पडल्यावर बी किरकिर होय. मग काय पाऊस किरकिर पडल्यावर नसतं. कामं लागतात काम लागते ती. हा, करावं सुकी जगते ती. असू द्या. आले आता रानात भारी आली मका हो, केली. सगळं आलंय, पण मका नाही कोण धावणारा. बापूचं नाही काय धावायचं. असं आहे बघा, बापूचं काय नाही. आज येणार आहे दुपारला बापू दमून का जाय ना तिकडे. कसं हो बापूचं. गाडी आपण घरी सुखी पाहिजे. आपण असं माणूस आहे बघा. कशी हम्म. बोलतात. नाही माझं स्पष्ट बोलणं असतं आणि मी खरं बोल. हा, चालू काय नाही पटलं बापूचं 2 शब्द तर टाका कमेंट. आपण समजे तुम्ही आपले, आम्ही तुमचं. हा हा, काय नाही. दाखवायचे जेवली का तू? जेवायचे हो, अजून. आम्ही काय केलंय त्याचे 4 एकरात ती तरी दावा म्हणावं नाही तर म्हणते ती जाऊन झोपत्यात. बापू झोपल्यावर येतं का काय ते बघा फक्त. नाही मका केली. किती हा. पिशव्या केली मका? 8 पिशव्या केली. आता टेंजरला लागत्यात 12,000. हो. आता देते म्हणली, कवा द्यायची कोणास ठाऊक. नाही तुझे आहे मका केली 8 पिशव्या आणि हो. बाजरी केली 1 पिशवी. 1 पिशवी. इतकं आहे शेताला वरच्या हाय रानात. हाय. तुमच्या आशीर्वादाने पाऊस पडला ही सगळा. हो, हा, आणि मस्त आली. आम्ही बघितलंय काका जाता आप्पा येता मामा काकू ही समध्या माझ्या समध्या पाहुण्या रावळ्यांना ह्यांना समध्यांना गोड बोलायचा आणि परत म्हणते ती गोड बोलतो. आता कसं बोलाव कसं हो. नाही अश्विनी हं. लबाड नाही म्हणते ती गोड बोलतो. बापू हो म्हणते तर. गोडच बोललं पाहिजे. म्हणते ती काहीतरी मागाय आलाय कोणास तो गोड बोलतोय, पण नाही हो कोणाला काय मागित. हा, म्हणजे आपलं स्पष्ट आहे. जीभ रिटली पाहिजे काय मागायला.
हा की जिभेवर खेळ आहे समजा. मग गोड बोलतो म्हणतात, मग शिवे दिलेल्या पटत नाहीत, गोड बोललेलं पटत नाही. असू दे. कसंच राहिलेलं नाही पटत. असू दे, सुखी राहा समधी, काय नाही. हा तुम्हाला बी आशीर्वाद समजांना. येऊ का अश्विनी? बरं जेवा आता. आत्याने जेवायचं आता. जेवायला बोलवलंय आत्यांनी. आत्याला वाटलं तुम्ही रानातच गेलाय. रानात इथं गिरी होती, काय करणार आहे रानात? लागणी वया सुखदेव अण्णाची लागल. बरं इथं दुपारणार आम्ही रानात. एक पिशवी दिली होती त्यांनी. हा? आता यशमाने तर चेष्टा लावली, आलेलं खर्चून टाकलं. मग लबाड बोलायला काय मिळते? काय टाकलं का नाही लबाड बोलणं? होय रे. असू द्या. चाललंय खुरपायचं. विहिरीतलं पाणी खाली गेलंय आता. हो का? विहिरीतलं पाणी खाली गेले आता, कारण सारख्या मोटरा चालू इथं. घरच्या 2 बारक्या मोटरा आणि लाईट असली की मोठी मोटर पण चालू असते, त्याच्यामुळे पाणी आता खाली गेले. झाडं वगैरे मस्त झालेत. बऱ्याच जणांना घराच्या आजूबाजूचा परिसर वगैरे आवडतो मस्त. तर अशी झाडं वगैरे पण छान ही झालेली इथं. आता ही झाडं पण लय मस्त दिसायला लागले. ह्याला काय म्हणतात माहीत नाही, पण आम्ही पाम म्हणतो, पामची झाडं म्हणतो. खाली असा मस्त डेरा बांधायला लागलेत आता ते. हे असा रस्ता आहे. हे असं भाजीतलं गवत काढून घेतलं. भाजी पातळच झाली आहे. ह्यांना विस्कटताना काही समजलं नाही एवढं भाजीचं. कोथिंबीर विस्कटली मी आणि भाजी विस्कटली ह्यांनी. तर एवढे 2-4 सारे भिजवायच्यात आणि गवत काढायला बसायचे. पोरी गेल्यात शाळेत, येतीलच 12 वाजेस तर पोरी. आणि घरात आता चिमण्यांनी काय केले दाखवते. मी थोडी इकडे तिकडे गेली की असं गवत आणून टाकते ते घरटं बनवायला. हो का? रोज सारखं झाडून काढावं लागते, सारखं गवत घेऊन येतं ते. बंद असलं तरी त्या वरच्या ह्याच्यातून येतात. हो का? तिथून येतात इथं. असू द्या आता थोड्या दिवस. असू द्या. व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि बाय सगळ्यांना.